मातीतला ओलावा जसा झाडांची मुळं पकडून ठेवतो, तसा शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवतो. नमस्कार, मी मुक्ताई चॅनेल लॉग या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. खूप साऱ्या ताईंनी, दादांनी, मावशींनी किंवा काकांनी ज्यांनी कोणी मला माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट केलाय ना, त्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे. आणि बरेचसे मला असं कमेंट पण येतात की मुक्ताई तू खूप छान व्हिडिओ बनवतेस, चांगले विचार सांगतेस, आणखी तुझे व्हिडिओ पाहायला मिळावेत अशी इच्छा आहे. तर मला सुद्धा ह्या सगळ्या कमेंट वाचून खूप आनंद झाला आहे. आणि जेव्हा मी अशा कमेंट्स वाचते ना तुमच्या, त्यावेळेस मला पण माझा आत्मविश्वास वाढला जातो आणि एक मनामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होते आणि मी छान प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की माझे खूप सारे व्हिडिओज हे स्वयंपाकघरातले किंवा घरकामाचेच असतात. तर हो, कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की मी एक गृहिणी आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की एका गृहिणीचा जास्तीत जास्त वेळ हा स्वयंपाकघरामध्येच किंवा घरकामामध्येच जात असतो. आणि तसंही आपला चॅनलच आहे डेली रुटीन व्लॉगचा, ज्यामध्ये तुम्हाला माझा रोजचा दैनंदिन दिनक्रम दिसेल, रोजचं घरकाम दिसणार आहे. तसेच आपल्या महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे, परंपरा आहे किंवा सण साजरे करण्याची पद्धत आहे, त्याचबरोबर रोजची पूजापाठ, हे सगळं काही या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि मी तुम्हाला खात्री देऊन सांगते की माझे जे रोजचे डेली रुटीन व्लॉग्स आहेत ते पाहताना तुम्हाला अजिबात बोर वाटणार नाही. कारण यापुढे जे काही व्हिडिओज असणार आहेत त्यामध्ये मी तुमच्यासाठी खूप छान साऱ्या रेसिपीज घेऊन येणार आहे, सोबतच चांगले विचार सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला माझा व्हिडिओ पाहताना अजिबात कंटाळा येणार नाही. आणि जसं की मी याआधी तुम्हाला सांगितलंच आहे की मी महाराष्ट्रीयन आहे आणि काही कामानिमित्त मी आणि माझे मिस्टर 1.5 वर्ष झालं इकडं हैदराबादला राहत आहोत. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की इकडं हैदराबाद, आंध्र प्रदेश साईडची जी भाषा आहे ना, ती तेलुगू आहे. तर ही माझ्या मिस्टरांना ही भाषा खूप चांगल्या प्रकारे येते. आणि माझं जर सांगायचं झालं तर मला काही ही भाषा जास्त येत नाही, पण मी ती शिकण्याचा प्रयत्न करते. आपल्याकडे जसं आईवडिलांना आई बाबा किंवा आई वडील असं म्हणतात ना, तसं इकडं तेलुगूमध्ये आई बाबांना अम्मा नाना असं म्हणतात. छान आहे तेलुगू भाषा, पण शिकायला पण सोपी वाटते. आणि इथली माणसं पण खूप चांगली आहेत, मिळून मिसळून राहतात. आपण जसं म्हणतो ना, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, तसंच आपण या भारत देशामध्ये कुठे जरी गेलो तरी आपले जे काही बांधव आहेत, भगिनी आहेत, त्या आपल्याला भेटतच राहतात, समजून घेतात. पण फरक फक्त एवढाच असतो की जी काही भाषा असते ना, ती वेगवेगळ्या ठिकाणची भाषा वेगळी असते, पण भावना मात्र एकच असतात. आणि दुसरी कोणती भाषा येवो न येवो, पण आपली जी हिंदी भाषा आहे ना, राष्ट्रभाषा, ती मात्र आपल्याला नक्कीच आली पाहिजे. कारण कुठे जरी गेलो तरी ही भाषा येणारे प्रत्येक बांधव आपल्याला भेटतात. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या महाराष्ट्रात जशी आपली एकमेकांना समजून घेणारी माणसं आहेत, जीवाभावाची माया लावणारी माणसं आहेत, त्याप्रमाणेच इथं सुद्धा तशीच माणसं आहेत, एकमेकांना समजून घेतात, जीव लावतात. कुठला कार्यक्रम असू द्यात, काही सोहळा वगैरे असू द्यात, तर त्यामध्ये सुद्धा प्रत्येकाला सहभागी करून घेतात. पण काय आहे ना, इकडं जी सण साजरे करण्याची पद्धत आहे ना, ती थोडीफार वेगळी असते. ती सुद्धा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आता जो कार्तिक महिना चालू आहे ना, त्या महिन्याला इकडे खूप सारं महत्त्व दिलं जातं. या महिन्यामध्ये देवांची पूजा अर्चा केली जाते, मंदिरांमध्ये भजन कीर्तन असे कार्यक्रम ठेवले जातात. त्याबरोबरच अन्नप्रसाद वाटपाचे कार्यक्रम ठेवले जातात. छान वाटतं बघायला. एक दिवशी मी नक्की शेअर करेन हा व्हिडिओ तुमच्यासोबत. आपल्या महाराष्ट्रापासून इकडं दूर आहोत, तर आपली जी मायेची माणसं आहेत, नाती आहेत, त्यांची आठवण ही येतेच. कारण नशिबाने जी काही नाती मिळाली आहेत ना, ती खूप चांगली नाती मिळाली आहेत. जशी बहीण भावाचं असू देत, बहिणी बहिणींचं असू देत, आई वडील, सासूबाई, माझा नवरा, जी काही मला नाती मिळालीत ना, ती खरंच खूप चांगली मिळालीत.
थोडेफार मतभेद हे तर कोणत्या पण नात्यात असतातच की, पण तरीही आपली माणसं ही आपलीच असतात. त्यामुळं नाती ही जपायला पाहिजे, नात्याला ही गच्च मिठी मारलीच पाहिजे. नातं कोणतंही असो, मतभेद कितीही असो, संबंध तोडण्याची भाषा कधीच करू नये. प्रत्येक माणूस वेगळा, विचारसरणी वेगळी, मनुष्य जन्मा तुझी कहाणीच आगळी वेगळी. बापासारखा मुलगा नसतो, मुलासारखी सून नसते, नवरा आणि बायकोचे तरी कुठे तेवढे पटत असते. आणि जरी नाही पटले तरी गाडी मात्र हाकायची असते. आबोला धरून विभक्त होऊन सारं गणित चुकायचं नसतं. काही धरायचं असतं, काही सोडायचं असतं. एखाद्या वेळेस बिनसलं म्हणून एकमेकांना सोडायचं नसतं. चुकल्यावर बोलावं, बोलल्यावर ऐकून घ्यावं, एकांतात बसल्यावर अंतरंगात डोकवावं. मंडळी, राग मनात ठेवला म्हणून कोणाचं भलं झालंय का? बिनफुलाच्या झाडाजवळ पाखरू कधी गेलंय का? समोरची व्यक्ती चुकली तरी प्रेम करता आलं पाहिजे. झालं गेलं विसरून जाऊन गच्च मिठी मारली पाहिजे. आयुष्य खूप छोटं आहे, हा म्हणता संपून जाईल. आपल्या माणसासोबत जगायचं राहिलं म्हणून खूप पश्चाताप होईल. म्हणून म्हणते, नातेपेक्षा दुसरं काहीही मोठं नाही. आपलं माणूस आपल्या जवळ असणं यासारखी कोणतीच मोठी श्रीमंती नाही. त्यामुळं नात्यातला संवाद कधी संपू देऊ नका. कायम एकमेकांशी बोलत राहा. असो तर आज मी डाळीची भाजी आणि भाकरी करायला घेतली आहे. तसं तर मी तुम्हाला माझी भाकरी ही या आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेली आहे. पण इथं तुम्ही बघू शकतात, ज्या काही मी भाकरी बनवत आहे ना, त्या अशा चांगल्या रीतीनं फुगतात. त्याला खूप छान असा पापुद्रा पण येतो. ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. केल्यानंतर सुद्धा बघू शकतात तुम्ही किती पातळ अशा भाकरी आहेत. तर एक भाकरी मी तुम्हाला अशी मुठीमध्ये पूर्णपणे धरून दाखवते. तर तुम्ही बघू शकता तिला कुठंच असं तडा गेला नाही किंवा चिरलेली नाही. इतकी छान मऊलुसलुशीत अशी ही भाकरी होते. आणि आता तुम्ही बघू शकतात मी ही असं पापुद्रा त्याचा खोलून दाखवते. तर आतमध्ये पूर्णपणे ही भाकरी फुगलेली आहे आणि 2 लेयर्स अशा त्याच्यात तयार झालेल्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला ही ज्वारीची भाकरी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं माझी डाळीची भाजी आणि ज्वारीची भाकरी बनवून तयार झालेली आहे. मी जेवण करून घेते आणि जेवल्यानंतर मला तांदूळ नीट करायचे आहेत. आता इथं तांदूळ नीट करण्यासाठी मी फॅनचा वापर करत आहे, कारण माझ्याकडे सूप वगैरे नाहीये. त्यामुळं मी हे फॅनच्या हवेला असं सोडते, ज्यामुळे त्या तांदळाच्या आतमध्ये जे सुतळीचे पोत्याचे धागे असतात ते निघून जातात. त्याचबरोबर त्याच्या तांदळामध्ये असलेली ती धूळ आहे ती निघून जाते. आणि अशा प्रकारे फॅनच्या हवेवरती जर हे तांदूळ उफणले तर लवकरात लवकर त्यातली घाण निघायला मदत होते आणि खूप लवकरात लवकर आपले तांदूळ हे निवडून होतात. तर अशा पद्धतीने मी सगळे तांदूळ उपणून घेतलेले आहेत फॅनच्या हवेवरती. आणि आता इथे मी तुम्हाला दाखवते किती मोठ्या प्रमाणात धूळ साचलेली आहे. थोडंसं झाडू मारून घेते म्हणजे तुम्हाला दिसेल. या फॅनमुळं ना भरपूर सारी ही धूळ लवकरात लवकर बाहेर निघायला मदत होते. ही सगळी धूळ जमा करून मी बाहेर फेकून दिली आणि नंतर तांदूळ चाळायला घेतले. असं जर चाळणीने तांदूळ चाळले तर जे काही तांदळाचे बारके कण आहेत ते बाहेर पडायला मदत होते. तर अशा प्रकारे मी बाकीचे सगळे तांदूळ निवडून घेते. ज्या कोणी ताई माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असतील तर त्यांना माझी विनंती आहे की जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.